ओके स्टुडंट्स, तर आपण आज चालू करणार आहोत नवीन टॉपिक. ओके, दॅट इज द डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग. हा 3 नंबरचा टॉपिक आहे. तर यामध्ये आउटलाईन एक्झॅक्टली काय स्टडी करायचे ते बघूयात. ठीक आहे, यापूर्वीचा चॅप्टर कोणता जवळ आपला? यस, न्यूट्रिशन अँड हेल्थ. ओके, व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन, व्हॉट इज मीन बाय न्यूट्रियंट्स. ठीक आहे, देन वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, फॅट सोल्युबल विटॅमिन्स. आता प्रत्येकाचं तुम्ही काय काय करायचे ते आपले 5 पॉईंट कोणते प्रत्येक याचे चार्टमध्ये उतरवायचे आणि ते रिकॉल करायचे. ते एक्झॅक्ट लक्षात ठेवा. MCQ जर पॅटर्न असेल तर फार आवश्यक आहे. ठीक आहे, प्रत्येक व्यवस्थित विटॅमिन्समध्ये वॉटर सोल्युबल अँड फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल विटॅमिन ए, विटॅमिन ADEK. ओके, ADEK मग त्याचा सोर्स, त्याची डिफिशियन्सी काय काय आहेत, आपले जे पॉईंट आहेत ते सर्व पॉईंट्स. ठीक आहे, हे जेवढे सर्व पॉईंट व्यवस्थित स्टडी करा. ठीक आहे, तर आता पुढे चालू. डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग. तर डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग या शब्दाचा अर्थ समजून घ्या. डेमोग्राफी मीन्स a specific area which contain a specific peoples. The study of the population aspect or population's dynamic and population studies is called as a demography. कोणत्याही एका एरियाची पॉप्युलेशन डायनॅमिक अँड पॉप्युलेशन स्टडी करणं त्याला आपण डेमोग्राफी असं म्हणतो. अँड फॅमिली प्लॅनिंग मीन्स a systematic planning of our life, our children's. Okay, systematic planning of the life children's and the spacing between children's and various methods of family planning. एवढं आपण स्टडी करणार आहोत. आउटलाईन बघूयात. द डेफिनेशन ऑफ डेमोग्राफी अँड डेमोग्राफिक सायकल. व्हॉट इज मीन बाय डेमोग्राफी अँड व्हॉट इज मीन बाय डेमोग्राफिक सायकल हे स्टडी करणार. त्यानंतर फर्टिलिटी अँड फॅक्टर. व्हॉट इज मीन बाय फर्टिलिटी. फर्टिलिटी मीन्स ॲबिलिटी ऑफ एनी पर्सन टू प्रोड्यूस अ चाइल्ड. दॅट इज कॉल्ड एज फर्टिलिटी. आणि त्याचे कोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते बघणार आहोत. त्यानंतर कंट्रोल्ड ओव्हर पॉप्युलेशन. ओव्हर पॉप्युलेशन कंट्रोल कोणत्या मेथडनं करायचे आणि कसं करायचं हे स्टडी करणार आहोत आपण. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग कन्सेप्ट. व्हॉट इज मीन बाय फॅमिली प्लॅनिंग. मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. त्या मेथड्समध्ये येतात टेम्पररी मेथड आणि परमनंट मेथड. हे सर्वात इम्पॉर्टंट पोर्शन. तर चालू करूयात डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग. फर्स्ट विथ द डेफिनेशन ऑफ द डेमोग्राफी. Demography may be defined as a science and which deals with the study of all aspects of population progress, welfare, death of family, birth in family, age and number of the children in a family. All these aspects are under the demography. That all study is called as a demography. Okay, या सर्व स्टडीला काय म्हणतात? डेमोग्राफी म्हणतात. और अदर एक डेफिनेशन सिस्टमिक लिहून घ्या. डेमोग्राफी मे बी डिफाइंड ॲज अ सायन्स अँड आर्ट ऑफ स्टडी ऑफ अ पॉप्युलेशन डायनॅमिक्स अँड पॉप्युलेशन स्टडीज इज कॉल्ड एज डेमोग्राफी. ठीक आहे, तर थोडं पुढे जाऊ. द मेन सोर्स ऑफ डेमोग्राफिक डेटा. आता डेमोग्राफिक डेटा म्हणजे काय असतात? डेमोग्राफिक डेटा म्हणजे पॉप्युलेशन, वेलफेअर, डेथ इन फॅमिली, बर्थ इन फॅमिली, नंबर ऑफ चिल्ड्रन्स गोइंग टू स्कूल, एज्युकेशन क्वालिफिकेशन, सिकनेस, काय काय प्रॉब्लेम्स आहेत सर्व हे डेमोग्राफिक डेटामध्ये येतो. ओके, द मेन सोर्स ऑफ डेमोग्राफिक डाटा इन्क्लूड द व्हायटल रजिस्ट्रेशन सिस्टीम्स. समजा तुम्ही आपण एका खेडेगावात राहतो. डेमोग्राफिक सिस्टीम्समध्ये कोणत्या येतात? तुमच्या ग्रामपंचायत येते, तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येतात आणि तुमचा सेन्सेक्स येतो. ठीक आहे, तर बघूयात. द व्हायटल रजिस्ट्रेशन सिस्टीम्स ऑफ द बर्थ, डेथ, सेन्सेक्स. ठीक आहे, फॉर्म द डेमोग्राफिक स्टडीज इट स्टॅटिस्टिकल कन्क्लुजन दॅट गिव्हन बिलो. डेमोग्राफिक डेटा डेटाच्या आधारे आपल्याला खालच्या गोष्टी समजतात. कोणकोणत्या? पॉप्युलेशन ऑफ द कंट्री इन अ पर्टिक्युलर इयर, याला सेन्सेस म्हणतो आपण. जनगणना. बर्थ रेट, किती आपल्या गावामध्ये लोक जन्माला आले, मुलं बाळ जन्माला आले. डेथ रेट, किती वयोवृद्ध पुरुष वारलेत, महिला पुरुष. डेथ रेट, द डिफरन्स बिटवीन द बर्थ रेट अँड डेथ रेट, म्हणजे किती डेथ झाल्या, किती बर्थ झाल्या. मेन वुमन रेशो, किती माणसं आहेत, किती स्त्रिया आहेत, किती पुरुष आहेत. ओके, मॅरिड, अनमॅरिड. पर कॅपिटल इन्कम, प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न. एक कुटुंब आहे त्याचं पूर्ण वर्षाचं उत्पन्न भागिले त्यामधली मेंबर, याला दरडोई उत्पन्न म्हणतात. पर कॅपिटल इन्कम. ॲग्रिकल्चर लँड, एका एकरमध्ये किती माल पिकल्या जातो आणि त्यामध्ये किती मेंबर्स आहेत, याच्यावर काय करायचं? पर कॅपिटल इन्कम ऑफ ॲग्रिकल्चर लँड. एवढा स्टडी करतो आपण. ओके,
नरिशमेंट अँड अंडरनरिश्ड डेटा. ओके, नरिशमेंट म्हणजे प्रॉपरली नरिश्ड, प्रॉपरली धष्टपुष्ट, आणि अंडरनरिश किती आहेत याचा पण डेटा मिळतो. लिटरसी, शिकलेले अशिक्षित. डेन्सिटी ऑफ अ पॉप्युलेशन पर स्क्वेअर, तुमच्या गावाचा एरिया किती आहे, त्या पर स्क्वेअर एरियामध्ये किती लोक राहतात त्याच्यानुसार डेन्सिटी किती तुमचं शहर किंवा गाव किती दाट आहे, दाट वस्तीचं आहे किंवा विरळ वस्तीचं आहे याच्यावरून समजते. द डिस्ट्रीब्युशन ऑफ द अर्बन अँड रुरल पॉप्युलेशन. ओके, शहरी आणि निमशहरी भाग. रिजिनियस कंपोजिशन, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक. लाईफ एक्सपेक्टेशन डेटा, पुढच्या त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे सर्व डेटा आपल्याला कशामुळे मिळतो, डेमोग्राफिक डेटा मिळतो आपल्याला. ओके, हा झाला डेमोग्राफिक डेटा. त्यानंतरचा पार्ट आहे डेमोग्राफिक सायकल. आता डेमोग्राफिक सायकल म्हणजे काय असते, एक लक्षात घ्या, एक निसर्गाचा नियम आहे. काय होत असते, जिथून ज्या बिंदूपासून सुरुवात होते तोच बिंदू परत एका सायकल थ्रू येऊन तिथंच येत असतात. म्हणजे जिथून दिवसाची सूर्योदय होते, सूर्य अस्त होतो आणि परत सूर्योदय होतो. काही काही गोष्टीचं हे सायकल्स असतात. फक्त एवढाच फरक असतो की त्या सायकलचा ड्युरेशन हा कमी जास्त असतो. काही वर्ष असू शकते ड्युरेशन, काही लाख वर्ष असू शकते, काही करोड वर्ष असू शकते. पण हे कसं असते, एक सायकल आहे. डेमोग्राफिक सायकल म्हणजे त्याच प्रकारची सायकल आहे, ते समजून ठेवा. फॉर सेन्सेक्स स्टडी इट फाउंड दॅट 80% ऑफ द वर्ल्ड, जगातल्या 80% लोक हे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये विकसनशील देश, विकसित नाहीत, विकसित देशाकडे वाटचाल करत आहेत. भारत पण आपला विकसनशील आहे, विकसित नाहीत, डेव्हलप कंट्री नाही आहे. म्हणजे जगातली 80% पॉप्युलेशन ही विकसनशील देशात राहते आणि फक्त 20% पॉप्युलेशन ही डेव्हलप कंट्रीजमध्ये राहते. ओके, अकॉर्डिंग टू द हिस्ट्री द पॉप्युलेशन ग्रोथ टेक प्लेस अकॉर्डिंग टू द सायकल. म्हणजे इतिहासाच्या काही नोंदीनुसार पॉप्युलेशन ग्रोथ ही एका सायकलनुसार चालते. त्या सायकलला काय म्हणतो आपण, डेमोग्राफिक सायकल म्हणतो आपण. त्याचे काय काय स्टडी करायचे ते बघूयात. आता लक्षात घ्या, हाय स्टेशनरी स्टेज, याच्यात वर्ड लक्षात ठेवा, हाय स्टेशनरी स्टेज. स्टेशनरी म्हणजे स्टेबल स्टेज. या स्टेजमध्ये एक्झॅक्ट काय होते, हाय बर्थ रेट आणि हाय डेथ रेट असतो. म्हणजे लोक समजा 100 असतील तुमच्या गावामध्ये, 100 लोकांमधले 20 लोक मरतात आणि 20 लोक जन्मतात, तर पॉप्युलेशन कसं राहील तुमचं, स्टेबल राहील. म्हणजे जास्त लोक मरायले, जास्त लोक कमी व्हायलेत. तसंच लो स्टेशनरी स्टेजमध्ये काय होतात, 100पैकी 5च लोक मरतात आणि 5च लोक काय होतात, जन्मतात. अशाला काय म्हणतात, लो स्टेशनरी स्टेज म्हणतो. यात ही पॉप्युलेशन स्टेबल असते. हे दोन गोष्टी समजून घ्या. त्यानंतर अर्ली एक्सपेंडिंग स्टेज, यामध्ये काय होते, डेथ रेट बिगिन्स फॉल, म्हणजे मृत्यूदर कमी होतो आणि बर्थ रेट सारखाच राहतो. म्हणजे बर्थ ज्या वेगानं वाढायचा त्या वेगानंच वाढतो. मग याचा अर्थ काय होतो, मृत्यूदर कमी झाल्यामुळं आजच्या युगामध्ये मृत्यूदर कमी झालेला आहे. का बरं, कारण मॉडर्न मेडिसिन, सगळ्या गोष्टी आधुनिक झाल्या. लाईफस्पॅन झाला कमी, मान्य आहे, 90 वर्षापेक्षा लाईफस्पॅन कमी झाला. पण बरेचसे लोक तेव्हा छोट्याशा आजारांनासुद्धा वारायचे पूर्वीच्या काळी, पण आता तसं नाही होत सरासरी. त्यामुळं अर्ली एक्सपेंडिंग स्टेज म्हणजे जनरल कंडिशन आत्ताची. यामध्ये होते का, डेथ रेट फार कमी होतो आणि पॉप्युलेशन ग्रोथ रेट सारखाच राहतो. त्यामुळे काय होते, पॉप्युलेशन लेट टू इन्क्रीज. लेट एक्सपेंडिंगमध्ये पण तसंच होते. काय होते, बर्थ रेट डिक्रीज होतो. याच्यात काय होतं, डेथ रेट डिक्रीज होतो. बर्थ रेट डिक्रीज होतो बट स्टील पॉप्युलेशन कंटिन्यूस इन्क्रीज. पॉप्युलेशन परत इन्क्रीज होते, कारण बर्थ रेट डिक्रीज जरी झाला तरी तो डेथ रेटपेक्षा जास्तच असतो. त्यामुळे त्याला काय म्हणतात, लेट एक्सपेंडिंग स्टेज म्हणतात. याच्यात पॉप्युलेशन इन्क्रीज होते. लो स्टेशनरी स्टेज बघितलं तुम्ही. डिक्लिनिंग स्टेज, तर ह्यामध्ये होते काय, डिक्लिनिंग स्टेज म्हणजे होते काय, इट इज द फिफ्थ स्टेज ड्युरिंग विच पॉप्युलेशन बिगिन्स डिक्रीज बिकॉज बर्थ रेट इज लोअर दॅन द डेथ रेट. बर्थ रेट हे डेथ रेटपेक्षा कमी असतो. त्यामुळे याच्यामध्ये काय होते, डिक्लिनिंग स्टेज, पॉप्युलेशन कमी होते. शांत डोक्याने बघून घ्यायचं सायकलमध्ये काय असते. हाय स्टेशनरी स्टेजमध्ये काय होते, स्टेबल असते.
कधी जास्त असतो, जास्त असतो. त्यानंतर यामध्ये होते काय, अर्ली एक्सपायर, इन्क्रीज इन पॉप्युलेशन, इथं डेथ रेट वाढतो. काय होते, बर्थ रेट डेथ, त्याच्यामुळं पॉप्युलेशन. लो स्टेजमध्ये कमी लोक वाढतात. लो स्टेजमध्ये स्टेबल असते. डिक्लिनिंग स्टेजमध्ये होते काय, बर्थ रेट हे डेथ रेटपेक्षा कमी होतो, त्याच्यामुळं पॉप्युलेशन कमी होते. ठीक आहे, हे झालं डेमोग्राफिक सायकल. ओके, हे समजून घ्या. आता तुम्हाला सरळ MCQ मध्ये विचारणार, हाय स्टेशनरी एज हायमध्ये इक्वल होते, हे लक्षात राहिलं पाहिजे. अशा प्रकारे सगळे समजून घ्या व्यवस्थित. त्यानंतरचा पॉईंट आहे फर्टिलिटी. ठीक आहे, तर आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. त्यानंतर आपण फर्टिलिटी आणि शेवटचा पॉईंट बघूया. टॉपिक छोटा आहे पण कन्सेप्च्युअल व्यवस्थित समजून घ्या. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये.